अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार मंडळी, बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला शारदीय नवरात्र उत्सवाच्या अगोदर महिलांनी कुठली कामं घरामध्ये करायची आहेत, कुठले नियम आपल्याला पाळायचे आहेत, कुठल्या गोष्टी आपल्याला घरात आणायच्या आहेत, याबद्दलची अत्यंत महत्त्वाची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेली आहे। बघा 3 ऑक्टोबर ते 12 ऑक्टोबर या 9 दिवसांच्या कालावधीमध्ये या 2024 मधील शारदीय नवरात्र उत्सव आलेला आहे। माहिती सांगण्यापूर्वी सगळ्याच स्वामी भक्तांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे। माझ्या बऱ्याच ताईंच्या, माझ्या बऱ्याच दादांच्या मला नेहमीच कमेंट्स असतात, नेहमीच अगदी मेसेजेस असतात की ताई आम्हाला स्वामींचे अनुभव ऐकायचे आहेत, आम्हाला स्वामींचे अनुभव सांग। कारण आपल्या या चॅनलवरती मी अगोदर फक्त स्वामींचे अनुभव टाकायचे, पण अनुभव आणि माहिती, अनुभव आणि त्याच्यासोबत सणांची माहिती हे एकत्र खरं तर जमत नाही। म्हणून मी आजच्या या दिवसापासून किंवा आजपासून नवीन चॅनल ओपन केलेला आहे। त्या चॅनलचं नाव आहे आम्ही स्वामींचे दास। या चॅनलवरती नियमितपणे दररोज स्वामींचे अनुभव येणार आहेत। अगदी आत्ताच काही वेळापूर्वी मी स्वामींचा एक सुंदर आणि छान अनुभव शेअर देखील केलेला आहे। ज्यांना स्वामींचे अनुभव ऐकण्याची इच्छा आहे किंवा ज्यांना स्वामींचे अनुभव ऐकायचे आहेत तर त्यांनी त्या चॅनलला सर्च करा, फक्त आम्ही स्वामींचे दास इतकंच टाका, चॅनल येईल। चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे मी पुढचे जे व्हिडिओ बनवत जाईल, जे अनुभव तुमच्यासोबत शेअर करत जाईल ते सगळ्यात पहिले तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला दिसत जातील। ठीक आहे, तर ज्यांना ज्यांना आनंद झालेला आहे किंवा ज्यांची इच्छा होती स्वामींचे अनुभव ऐकण्याची त्यांनी आपल्या या व्हिडिओला नक्की मला कमेंट करा आणि कमेंट करून नक्कीच मला अप्रिशिएट करा। तर चला आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करू। बघा, दरवर्षी अश्विन शुक्ल प्रतिपदेला आपण शारदीय नवरात्र उत्सवाची सुरुवात करत असतो। शारदीय नवरात्र उत्सव हा आपल्या कुलदेवीची उपासना करण्यासाठी, देवींच्या 9 रूपांची पूजा करण्यासाठी अतिशय महत्त्वाचा मानला जातो। या नवरात्र उत्सवामध्ये आपण घटस्थापना, त्याचबरोबर अखंड दीप, कन्यापूजन, हवन यांसारख्या सर्वच ज्या शुभ गोष्टी आणि शुभ जे व्रत आहेत ना, हे आपण या नवरात्रीमध्ये करत असतो। बघा, यासोबत आपल्या घरामध्ये तेवढीच शुद्धता आणि तेवढीच पवित्रता असणं खूप महत्त्वाचं असतं। घर अपवित्र असेल, घरामध्ये शुद्धता नसेल, घरामध्ये काहीतरी बाधा असेल, घरामध्ये काहीतरी जादूटोणा झालेला असेल आणि अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही जर घरात काही उपासना करत असाल, काही सेवा करत असाल तर त्या सेवा लाभ देत नाही, त्या सेवा तुम्हाला फळीच जात नाही। म्हणून मी नेहमी सांगत असते, कुठलीही सेवा पूजा करण्या अगोदर आपल्या घराचं शुद्धीकरण करणं खूप महत्त्वाचं आहे। आता 3 ऑक्टोबरला नवरात्र येत आहे, तर त्याच्या अगोदरच आपल्याला आपल्या घरातील या काही वस्तू घराच्या बाहेर काढायच्या आहेत। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे बघा, जर तुमच्या घरामध्ये केर, कचरा, जळमट असतील, घरामध्ये प्रत्येक कानाकोपऱ्यात कुठे ना कुठे घाण साठलेली असेल तर ही घाण तुमच्या घरामध्ये कधीही लक्ष्मीला प्रसन्न करत नाही। ही घाण तुमच्या घरामध्ये अवलक्ष्मीला प्रसन्न करते आणि म्हणून घरामध्ये लक्ष्मीची कमतरता असते आणि घरामध्ये अवलक्ष्मीचा साठा हा जास्त असतो, म्हणून घरात बरकत नसते। तर तुमच्या घरामध्ये, घरातील कानाकोपऱ्यात, फर्निचरच्या ठिकाणी असेल किंवा वरती माळा तुमचा असेल, जिथे कुठे खूप घाण साठलेली आहे, खूप केर कचरा झालेला आहे, तर सगळ्यात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा केर कचरा, ही घाण तुम्हाला घराच्या बाहेर काढायची आहे। त्यासाठी तुम्हाला घराची साफसफाई, स्वच्छता करायची आहे, ही पहिली गोष्ट। त्यानंतरची दुसरी गोष्ट, आजपासून 3 ऑक्टोबर पर्यंत दररोज, आजपासून 3 ऑक्टोबर पर्यंत दररोज आपल्या घरामध्ये थोडं थोडं गोमूत्र शिंपडायचं आहे। गोमूत्राची बॉटल असेल तर ती घ्या, एका ग्लासमध्ये ते गोमूत्र घाला, एक तुळशीचं त्याच्यात पान घाला आणि त्या पाण्याने संपूर्ण घरभर हे गोमूत्र शिंपडा। याने या 3 ऑक्टोबर पर्यंत म्हणजे नवरात्रीपर्यंत तुमच्या घराची पूर्ण शुद्धता होऊन जाईल। कितीही कोणी बाधा केलेली असेल, जादूटोणा असेल, काहीही असेल, या सगळ्यातून तुमच्या घराची मुक्तता होईल। त्यानंतरची तिसरी गोष्ट म्हणजे बघा, आपल्या घरामध्ये तुटलेल्या वस्तू किंवा आपल्या घरामध्ये तुटलेली जी यंत्र आहेत ना, ही खूप जास्त नकारात्मकता आणतात। जर तुमच्या घरामध्ये काही अवजारे असतील, काहीतरी शिलाई मशीन आहे, एखादी वॉशिंग मशीन असेल,
जुनं एखादं उपकरण असेल जे बंद आहे पण तुम्ही घरामध्ये ते साठवून ठेवले की असू दे मी नंतर काहीतरी करेल, नंतर ते मी रिपेअर करेल, तर लक्षात ठेवा या गोष्टी तुम्ही कितीही साठवल्या तर त्या तुमच्या घरामध्ये फक्त नकारात्मकताच आणणार आहेत. अशा काही गोष्टी असतील तर त्या आत्ताच आपल्या घराच्या बाहेर काढा किंवा त्या दुरुस्त करायला द्या, पण त्या गोष्टी आपल्या घरामध्ये ठेवू नका. कारण अशी जर तुम्ही बंद पडलेली वस्तू, बंद पडलेल्या गोष्टी घरामध्ये ठेवल्या आणि त्यानंतर जर तुम्ही उपासना किंवा तुम्ही जर काही पूजा व्रत केलं तर ते तुम्हाला फळ देणार नाही. कारण नकारात्मकतेचा परिणाम हा घरात जास्त असेल, त्यामुळे सकारात्मकता घरात येणार नाही. म्हणून सगळ्यात अगोदर नकारात्मकता घराच्या बाहेर काढायची आहे. त्यासाठी ही तुटलेली मुटलेल्या ज्या वस्तू असतील त्या घराच्या बाहेर काढायच्या आहेत. यानंतरची पुढील जी वस्तू आहे ती म्हणजे तुटलेल्या चपला. बघा, चपला, खरं तर चपलांना आपण काय म्हणतो की दरिद्रता. चपलांमध्ये दारिद्र्यता खूप जास्त असते. म्हणून बऱ्याच वेळा आपल्या चपला कुणी आपण कुठे बाहेर गेलो आणि आपल्या चपला जर कुणी चोरल्या तर आपण काय म्हणतो, जाऊ दे माझी दरिद्रताच गेली. तर अशा जर तुटलेल्या चपला तुमच्या घरात असेल, कारण बऱ्याच लोकांना त्या साठवून ठेवण्याची खूप सवय असते की मी ती रिपेअर करेल किंवा मला ती आवडते म्हणून मी ती ठेवते, तर नाही. तुटलेल्या मुटलेल्या ज्या चपला असतील ह्या तुम्हाला या नवरात्रीच्या अगोदर घराच्या बाहेर काढायच्या आहेत, जेणेकरून तुमच्या घरामध्ये साठलेलं दारिद्र्य हे घराच्या बाहेर जाईल. याच्यानंतरची पुढील महत्त्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे बऱ्याच लोकांना कळत नाही, बऱ्याच लोकांना माहिती नसतं की भंगलेल्या तुटलेल्या मूर्त्या कशा असतात. देवघरात एखादी मूर्ती आहे आणि तिला जर चीर गेलेली आहे, समजा तांब्याची पितळेची ही मूर्ती आहे आणि त्या मूर्तीचा एखादा भाग तुटलेला आहे, काचेची एखादी मूर्ती आहे किंवा एखादा फोटो आहे आणि ती काच तुटलेली आहे, कागदाचा फोटो आहे तो कागद फाटलेला आहे, याला म्हणतात भंगलेली किंवा तुटलेली मूर्ती. भंगलेल्या आणि तुटलेल्या मूर्त्या जर देवघरात ठेवल्या तर श्राप मिळतील. घरामध्ये कधीही लक्ष्मी प्रसन्न राहणार नाही, घरामध्ये कधीही चांगल्या गोष्टी घडणार नाही, उलट घरामध्ये सगळ्या उलट आणि वाईट गोष्टी घडायला सुरुवात होईल. आत्ताच चेक करा, घरात कुठलीही मूर्ती, फोटो जर थोडासाही तुटलेला असेल तर तो वाहत्या पाण्यात विसर्जित करा आणि त्याच्याऐवजी या नवरात्रीमध्ये छानपैकी नवीन सुंदर देवांच्या ज्या मूर्त्या आहेत हे आपल्या घरात आणा. यानंतरची पुढील जी गोष्ट आहे ती म्हणजे बघा, तुटलेला आरसा. आरसा हा शास्त्रामध्ये जर तुटलेला तुम्ही घरामध्ये ठेवत असाल तर तुमच्या घरामध्ये कधीही आनंद येत नाही, घरामध्ये कधीही एकोपा राहत नाही, घरामध्ये कधीही सुख येत नाही आणि घरामध्ये कधीही पैशांत बरकत येत नाही. बऱ्याच लोकांना सवय असते, मी बरीच लोक अगदी जवळून बघितलेली आहेत की एखादा आरसा आपल्या मस्त घरामध्ये आहे, छान आरसा आहे, पण तो तुटलाय, पण तो आवडतो म्हणून तसाच ठेवलाय. तुटलेला आरसा जर घरात ठेवला तर तुमचं काहीच चांगलं होणार नाही, लक्षात ठेवा. म्हणून तो कितीही चांगला आरसा असेल आणि जर तुटलेला असेल, छोटा मोठा कसाही, तर तो घराच्या बाहेर काढा. त्यानंतरची जी पुढील महत्त्वाची गोष्ट आहे ती म्हणजे आपल्या घरामध्ये जर फाटके वस्त्र असतील, बऱ्याच वेळा आपल्या घरामध्ये फाटलेल्या चादरी, फाटलेले कपडे, तुटलेले म्हणजे काहीतरी कुठेतरी चीर गेलेले गाऊन, कुठेतरी काहीतरी डाग लागलेल्या ओढण्या, मध्ये कुठेतरी काहीतरी फाटलेली साडी, अशा गोष्टी आपण साठवून ठेवतो. काहीतरी त्याचं करेल, काहीतरी मी त्याचा यूज करेल किंवा त्या गोष्टी आवडतात म्हणून आपण त्या एक ढीग म्हणून साठवून ठेवतो. फाटलेले वस्त्र जर तुम्ही घरात ठेवत असाल तर घरामध्ये खूप जास्त गरिबी येते. बघा, आपल्याला गरिबी कुणालाही नकोय, गरिबी आपल्याला दूर करायची आहे, गरिबी आपल्याला नष्ट करायची आहे आणि त्यासाठीच आपण आज हा व्हिडिओ बघत आहोत. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे फाटलेले कपडे. जर तुमच्या घरामध्येही फाटलेले तुटलेले काही कपडे असतील तर ते आजच आपल्या घराच्या बाहेर काढा. बघा, जेवढ्या वस्तू आणि जेवढ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत या सर्व गोष्टी जर तुम्ही घराच्या बाहेर काढल्यात, घराची स्वच्छ साफसफाई केली तर नक्कीच तुमच्या घरामध्ये या नवरात्रीच्या 9 दिवसांमध्ये लक्ष्मी माता प्रसन्न होईल. माता लक्ष्मी तुमच्या घराकडे खेचली जाईल, तुमच्या सेवांनी माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये येईल आणि जर तुमचं घर असं स्वच्छ टापटीप सुंदर असेल तर तुमच्या घरामध्ये अखंड रूपाने माता लक्ष्मीही स्थिर होईल. तर सांगितलेल्या गोष्टी आवर्जून घराच्या बाहेर काढा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करा. असेच पुढचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.